नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिकपासून गणित या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत आणि टॉपिकचं नाव आहे नफा तोटा प्रॉफिट अँड लॉस भाग 1। यामध्ये आपण आज जे एकूण 12 टाईप पाहणार आहेत नफा तोटावरती आधारित। किती टाईप पाहणार आहेत? 12 टाईप आणि प्रत्येक टाईपचे हे 2 प्रश्न असतील। म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 24 प्रश्न पाहणार आहेत। हे 24 प्रश्न बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत असतील। त्यामुळे व्हिडिओची सुरुवात केली असेल तर शेवटपर्यंत अवश्य बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करू। आजच्या टॉपिकला सुरुवात करण्याआधी काही बेसिक आहे त्याचं ते बेसिक बघून घेऊ। बेसिक सूत्र आहेत बघा। किती सूत्र आहेत? बेसिक 4 सूत्र आहेत बघा। नफा तोटा हा 2 पद्धतीमध्ये काढला जातो। एक पहिला पद्धत आहे बघा, फक्त रकमेमध्ये। कशामध्ये? रकमेमध्ये। रकमेमध्ये पहिला आहे आणि दुसरा जो आहे तो शेकड्यामध्ये। दुसरा कशामध्ये आहेत? शेकड्यामध्ये। ज्याला आपण टक्केवारीमध्ये नफा तोटा म्हणतो। अशा पद्धतीनं हा 2 टाईपमध्ये हा नफा काढला जात असतो। पहिला टाईप आहे जो रकमेमध्ये काढतोय त्यासाठी 2 सूत्र महत्त्वाची आहेत। पहिले सूत्र आहेत नफा। नफा बरोबर काय? मग विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, हे त्याचं सूत्र आहेत। आणि तोट्याचं सूत्र काय आहेत? मग तोट्याचं सूत्र आहेत खरेदी किंमत मायनस विक्री किंमत। आणि जर शेकडा नफा तोटा काढायचा असेल तुम्हाला तर शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा गुणिले 100 छेदामध्ये खरेदी किंमत, आणि शेकडा तोटा काढायचा असल्यास प्रत्यक्ष तोटा गुणिले 100 छेदामध्ये खरेदी किंमत। या पद्धतीचे हे 4 महत्त्वपूर्ण सूत्र आहेत। या सूत्रावरती आधारित आपण हे संपूर्ण प्रकरण पाहणार आहोत। चला तर मग प्रश्नांना सुरुवात करू प्रत्यक्ष बघा। प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1, 600 रुपयाची वस्तू जर 800 रुपयाला विकली तर नफा किती? आता हे कशावरती आधारित आहे? तर रकमेमध्ये नफा विचारलेला आहे। मग रकमेमध्ये नफ्याचं सूत्र काय सांगितलं होतं मी तुम्हाला? नफा बरोबर सूत्र काय होतं? विक्री किंमत मायनस खरेदी किंमत हे सूत्र होतं। या सूत्रामध्ये संख्या भरून घेऊ आपल्या। विक्री किंमत किती दिलेली आहे प्रश्नामध्ये? ही बघा 800 रुपये। मग ही लिहून घेतली 800 रुपये, वजा खरेदी किंमत किती होती? 600 रुपये। मग हे लिहून घेतले 600 रुपये। दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला आली 200 रुपये। म्हणजे प्रत्यक्ष नफा किती झाला? मग आपल्याला रुपयामध्ये तर प्रत्यक्ष नफा झालेला आहे 200 रुपये। किती झालेले आहेत? 200 रुपये। मग या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2। बघा, तुम्हाला याचा टाईप जर पहिला व्यवस्थित समजलेला असेल तर हे क्रमांक 2चं उदाहरण तुम्ही व्हिडिओ पॉज करायचं आहे आणि सोडवून घ्यायचं आहेत। आणि नंतर मग मी प्रश्न सोडवतोय आता, तुम्ही याचं स्पष्टीकरण शेवटीला बघून जायचं आहेत। बघा, प्रत्यक्ष सूत्र काय आहे आपलं? विक्री किंमत मायनस खरेदी किंमत। बघा, मग विक्री किंमत किती आहे? 580। खरेदी किंमत किती आहे? 360। दोघांची वजाबाकी करायची। आता उभ्या पद्धतीमध्ये लिहितोय बघा, 0, 8मधून 6 गेले, खाली उरले 2 आणि इथं उरतील खाली किती उरतील तर 2, 220 रुपये। किती नफा झाला? 220 रुपये। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं। चला नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितले? एक वस्तू 460 रुपयाची खरेदी केली व 350 रुपयाला विकली तर तोटा किती? आता इथं तोटा विचारलेला आहे, म्हणून मग तुम्हाला कोणतं सूत्र घ्यावं लागेल आता? तर तोट्याचं सूत्र घ्यावं लागेल। मग तोट्याचं सूत्र काय होतं? तोटा बरोबर काय होतं? तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर। मग आता याच्यामध्ये संख्या भरून घेऊ। खरेदी किंमत किती आहेत आपली? ही बघा इथं दिलेली आहेत 460 रुपये। आणि वजा करायची आहेत, काय करायची आहेत? वजा करायची आहेत त्याच्यामधून कोणती? तर विक्री किंमत किती आहे? 350। किती आहे?
350. घ्या मग दोघांची वजाबाकी करून. 0, 1 आणि 1 किती रुपये? तर 110 रुपये. पर्याय क्रमांक किती? 2. 110 रुपये काय झाला? तोटा झाला. काय झाला? तोटा झालेला आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. हा प्रश्न पॉज करा, तुम्ही सोडवा आणि नंतर स्वतःचं उत्तर चेक करा. तोपर्यंत मी प्रश्न सोडवतोय. बघा मग, 5 रुपये 50 पैसे कोणती किंमत आहे? वस्तूची खरेदी किंमत. आणि विक्री किती आहेत? 4 रुपये 25 पैसे, म्हणजे कमी पैशाला विकली. म्हणजे साहजिकच काय होणार आहे, याच्यामध्ये पण तोटा होणार आहे. म्हणून तोट्याचं सूत्र काय आपलं? खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. मग बघा, 25 पैसे आहेत. किती पैसे आहेत? 25 पैसे आहेत. वजाबाकी करून घ्या. 0मधून 5 जात नाही म्हणून 10मधून 5 काढली. खाली उरले 5चा हातचा परत करून दिला. मग 5मधून 3 गेले, खाली किती उरले? 2 उरले. आणि हा 5मधून 4 गेले, खाली उरला 1. म्हणजे 1 रुपया 25 पैसे एवढा काय झाला इथं? तोटा. मग पर्याय कुठं दिसतोय? पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 5. एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 750 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? आता नफा कशामध्ये विचारलेला आहे? शेकड्यामध्ये विचारलेला आहे. बरोबर. मग आता शेकडा नफ्याचं सूत्र काय? शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा. प्रत्यक्ष नफा गुणिला 100 गुणिला 100 छेदामध्ये खरेदी किंमत. छेदामध्ये कोणती किंमत? तर खरेदी किंमत. मग प्रत्यक्ष नफा म्हणजे काय? यांच्या दोघांमधला फरक. यांच्या दोघांमधला फरक म्हणजे काय असणार आहे? तर प्रत्यक्ष नफा असणार आहे. मग दोघांमधला फरक किती रे? दोघांमधला फरक आहे बघा, 700मधून जर 750मधून जर 500 वजा केली तर दोघांमधला फरक येतो बघा 250 रुपये. किती घेतो प्रत्यक्ष फरक? प्रत्यक्ष फरक 250 रुपये गुणिला 100 छेदामध्ये खरेदी किंमत होती 500 रुपये. छेदामध्ये खरेदी किंमत किती होती? 500 रुपये होती. मग छेदामध्ये खरेदी किंमत घेतली 1 2 1 2 0 0 कॅन्सल झालं. 5 1 5 5 5 25 आणि हा एक राहिलेला 0 ठेवून दिला. म्हणजे किती टक्के? 50%. काय झाला? शेकडा नफा. काय झालं आहे? 50% शेकडा नफा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. बघा, या पाठीमागचा टाईप तुम्हाला समजलेला असेल तर व्हिडिओ पॉज करून सगळ्यात पहिले तुम्ही हा टाईप सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण स्वतः सोडवलेलं जास्त दिवस लक्षात राहतं. मग आपलं सूत्र आहे बघा नफा काढण्याचं. इथं पण काय काढण्यात? शेकडा नफा काढण्यात. बघा प्रश्न काय आहेत? एक वस्तू 750 रुपयाला खरेदी केली व 1000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? काय विचारले? शेकडा नफा किती? तर मग बघा, आता दोघांमधला प्रत्यक्ष फरक किती आहे? तर इथं पण फरक 250चा आहे. 250 गुणिला 100, कारण प्रत्यक्ष नफा गुणिला 100 करतो आणि दोघांमधला फरक म्हणजे काय असणार आहे? प्रत्यक्ष नफा. मग 250 गुणिला 100 छेदामध्ये खरेदी किंमत 750. छेदामध्ये खरेदी किंमत 750. बघा आता मी याला सॉल्व करतोय. बघा, हा एक 0 हा एक 0 कॅन्सल. बरोबर. 25 1 25 25 त्रिक 75 25 1 25 म्हणजे तुमच्याकडं काय उरलं आहे? 100 छेदामध्ये 3. काय उरलं? 100 छेदामध्ये 3 उरलं. तर मग आता याची काटाकाटी आपण करून घेऊ. बघा, 3 1 3 3 त्रिक 9. बाकी किती उरला आहे? तर बाकी उरला 1. बाकी उरला 1 उरला. म्हणजे बघा आता पुन्हा 3 त्रिक 9, बाकी उरणार 1. दिला पॉईंट इथं. झाले किती? 10. पुन्हा 3 त्रिक 9, बाकी उरणार 1. पुन्हा 3 त्रिक 9 म्हणजे 33.33% नफा होणार. किती होईल? 33.33%. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. किती उत्तर? या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला मग आपण नेक्स्ट प्रश्न बघू. बघा आता नेक्स्ट प्रश्न आहेत सेम पाठीमागच्या टाईपवरती आहेत. मग तुम्हाला जर हा सोडवता येत असेल तर बघा सोडून. बघा, एका वस्तूची
किंमत 800 रुपये आहे, बरोबर, खरेदी करून 600 रुपयाला विकली तर तोटा किती? आता पहिल्यामध्ये आणि याच्यामध्ये फक्त बदल काय झाला, सेम प्रश्न आहेत, फक्त तिकडं नफा होत होता, इकडं तोटा होतोय, बरोबर, काहीच बदल नाही आहे म्हणता येईल, फक्त नफ्याच्या जागेवर तोटा घ्यायचा आहे. बघा, प्रत्यक्ष नफा काढायचा म्हणजे या दोघांमधला फरक, प्रत्यक्ष तोटा काय काढायचे तुम्हाला, इथं नफा नाही तोटा, प्रत्यक्ष तोटा म्हणजे दोघांमधला फरक. मग दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 200चा, म्हणून प्रत्यक्ष तोटा गुणिला 100 छेदामध्ये खरेदी किंमत. मग वस्तूची खरेदी किती आहे, 800 रुपये. केवढ्याला खरेदी केली होती, 800 रुपयाला. मग घ्या क्रिया करून आता, 1 0, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, बरोबर. मग आता 8 1 8, 8 1 8, 8 2 16, बाकी उरले 4, 8 5 40. प्रत्यक्ष तोटा किती झाला मग, 25%. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. मग बघा आता पुढचा प्रश्न बघू काय तर. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. एक वस्तू 900 रुपयाला खरेदी करून 600 रुपयाला विकली तर तोटा किती? बरोबर आहे, हा पण तोट्यावर आधारित प्रश्न आहे, पाठीमागच्या टाईपवर आधारित आहे सेम. व्हिडिओ पॉज करा, सोडून बघा तुमचं काय उत्तर येतं आहे आणि माझ्या उत्तराला ते मॅच होतं आहे की नाही होतं आहे चेक करून घ्या. मग चला सोडवायला सुरुवात करू. सगळ्यात पहिले आपल्याला प्रत्यक्ष काय काढावं लागेल, यांच्या दोघांमधला फरक काढावा लागेल. प्रत्यक्ष तोटा किती, मग लगेच कळतं आहे, 300 रुपयाचा. दोघांमधला फरक कितीचा आहे, 300 रुपयाचा. प्रत्यक्ष तोटा गुणिले किती, 100, आणि छेदामध्ये खरेदी किंमत. छेदामध्ये कोणती किंमत, खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहेत मग, 900. बघा आता याच्यामध्ये कॅन्सलेशनची क्रिया करून घेऊ. हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, 3 1 3, 3 त्रिक 9, बरोबर. मग 100 छेदामध्ये किती, 3. आणि याचं उत्तर आपण आत्ताच पाठीमागच्या गणितामध्ये काढलं होतं, किती आलं होतं, 33.33, 33.33%. परंतु इथं काय आहे, तोटा आहे. 33.33% काय आहे, तोटा आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं मग, पर्याय क्रमांक 1. चला हा प्रश्न समजला असेल तर समोरचा प्रश्न बघू कोणता आहे. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. एक वस्तू 800 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 1200 रुपयाला विकल्यामुळे होतो, तर वस्तूची मूळ किंमत काढा. बरोबर आहे. मग या टाईपचा जर प्रश्न आला तर काय करायचं आहे, दिलेल्या ज्या दोन्ही किमती आहेत त्या किमतींची बेरीज करून घ्यायची. मग दिलेली किंमत काय, 800 + 1200, 800 + 1200 किती झाले, तर 2000. किती झाले, 2000. आणि किमती किती आहेत, 2 आहेत, म्हणून भागिले 2 घ्यायची. बे 1 बे आणि 2 0, म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत किती असणार आहे, 1000 रुपये. बघू आता प्रश्नातल्या दोन्ही पण अटी कंप्लीट झाले का आपल्या. बघा प्रश्नात ती पहिली अट काय होती, ती वस्तू 800 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो, बरोबर. मग आता ती वस्तू 800 रुपयाला विकली, केवढ्याला विकली, 800 रुपयाला विकली, तर तोटा किती झाला, 200 रुपयाचा. मायनसचं चिन्ह देऊ तोट्याला. आणि वस्तू केवढ्याला विकली, 1200 रुपयाला विकली, तर बरोबर किती नफा झाला मग, 200 रुपये. झाल्या का दोन्ही पण अटी किमती कंप्लीट, म्हणजे आपण काढलेली किंमत बरोबर आहे. मग किती ती किंमत, 1000 रुपये. कुठेही पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न समजला असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हा प्रश्न तुम्ही सोडवा. तुमचं उत्तर काढा आणि नंतर पुन्हा व्हिडिओ सुरू करून बघा तुम्ही काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही. बघा मग मी प्रश्न सोडवायला सुरुवात करतो. बघा सगळ्यात पहिले मी दोन्ही किमतीची बेरीज केली होती पहिल्या गणितामध्ये, याच्यामध्ये पण करून घेतो. दोन्ही किमतींची बेरीज केली. बघा दोन्ही किमतींची बेरीज आली 2200 रुपये. आणि दोन किमतीत म्हणून भागिले 2 केलं. बे 1 बे, बे 1 बे, किती आली किंमत, 1100 रुपये. तुम्ही याला क्रॉस चेक करून बघा. तोपर्यंत मी पुढचा प्रश्न घेतो. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 11. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमत याचे गुणोत्तर 25-26 आहे
तर शेकडा नफा किती. बघा आता किमती कशामध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला गुणोत्तरामध्ये दिलेले आहेत. डायरेक्ट काय करायचं, याला प्रत्यक्ष किंमत मानायची. काय मानायची याला, प्रत्यक्ष किंमत मानायची डायरेक्ट याच गुणोत्तराला. बरोबर आहे. मग जर मानली तर मग खरेदी किंमत पहिले दिलेली, म्हणजे तुमची खरेदी किंमत किती आहे 25 आणि विक्री किंमत किती आहे 26. मग आपल्याला शेकडा नफा काढायचा असेल तर आपल्या यातला प्रत्यक्ष फरक घ्यावा लागतो. म्हणजे 25 आणि 26 यांची दोघांची काय करावं लागेल तुम्हाला, वजाबाकी करावं लागेल आणि गुणिले काय घ्यावं लागतील 100 घ्यावं लागतील. आणि छेदामध्ये खरेदी किंमत, म्हणजे खरेदी किंमत किती असेल तुमची 25 असेल. बघा यांची वजाबाकी करा आणि मायनसचं चिन्ह सोडून द्या. म्हणजे दोघांची वजाबाकी आली 1 गुणिला किती 100 आणि छेदामध्ये 25. 25 1 25, 25 चौक 100 बरोबर 4%. किती टक्के उत्तर आलं तुमचं 4%. 4% काय मग इथं नफा. किती नंबरला पर्याय होता 3 नंबरला. हा जर प्रश्न तुम्हाला समजला असेल तर हा पुढचा प्रश्न काय करा, व्हिडिओ पॉज करा. सर्वप्रथम तुम्ही याला सोडवण्याचा प्रयत्न करून घ्या आणि नंतर पुढे प्रश्न सोडवा. चला मग मी हा प्रश्न तुम्हाला सोडून दाखवतो, पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून नंतरच बघा. बघा प्रश्न काय आहेत, एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमतीचे गुणोत्तर 20-27 आहे तर शेकडा नफा किती. अशा पद्धतीचा प्रश्न आहेत. बरोबर. मग मी तुम्हाला सांगितलं आहे याला गुणोत्तर मानूच नका, याला डायरेक्ट खरेदी किंमतच माना. मग दोघा किमतीमधला फरक कितीचा आहे 7चा. मग प्रत्यक्ष फरक गुणिला 100 छेदामध्ये खरेदी किंमत काय असेल मग आपली 20. मग बघा 20 1 20, 20 5 100 बरोबर 7 गुणिला 5 बरोबर 7 5 किती 35. 35% काय नफा. 35% काय होईल मग इथं नफा होईल. प्रश्न समजत असेल आपले तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि प्रतिक्रिया द्या आपल्या की आपण शिकवण्याची पद्धत कशी आहे. सोपी वाटत असेल तर सांगा, अवघड वाटत असेल तर आपण आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून घेऊ. चला मग व्हिडिओ पुढं बघू आपण. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचे गुणोत्तर 10-7 आहे तर शेकडा तोटा किती. आता बघा प्रश्नामध्ये तोटा झाला आहे कारण वस्तूची खरेदी 10 रुपये पकडू आपण आणि विक्री किती झाली मग तिची 7 रुपये. त्याच्यामुळे इथं 3 रुपयाचा तोटा होतोय. मग आपण काय करणार, प्रत्यक्ष तोटा किती 3 गुणिला किती 100 बरोबर. आणि छेदामध्ये खरेदी किंमत काय मानलेली आपण 10. जरी ते गुणोत्तर आहे पण आपण गुणोत्तरालाच डायरेक्ट किमती मानतोय. बघा मग 10 1 10 आणि 10 10 100 आणि 10 त्रिक 30. म्हणजे किती टक्के तोटा होऊ लागला इथं 30% तोटा. किती नंबरला पर्याय होता 1 नंबरला बरोबर. चला मग पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 14. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचे गुणोत्तर 5-3 आहे तर शेकडा तोटा किती. हा पण प्रश्न पाठीमागच्या प्रश्नासारखाच आहे. मग त्यामुळे तुम्ही इथं व्हिडिओला पॉज करणार, प्रश्न सोडवून घेणार आणि नंतर प्रश्नाचं उत्तर मॅच होतं की नाही होतं ते बघणार बरोबर. मग बघा सगळ्यात पहिले दोघांमधला मी फरक काढून येईल. कितीचा झाला 2चा झाला. प्रत्यक्ष तोटा 2चा गुणिला 100 आणि छेदामध्ये किती मग आपली कोणती किंमत खरेदी किंमत काय मग 5. 5 1 5, 5 दुने 10 आणि 2 दुने 4 आणि 1 0 ठेवून दिला म्हणजे 40% तोटा. किती टक्के तोटा 40% तोटा. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 15. एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला 12 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 10 पेन विकले तर शेकडा नफा किती झाला. बरोबर आहे. मग आता मी एकदा प्रश्न समजून सांगतो तुम्हाला. बघा 12 पेन एका व्यक्तीनं काय केलं 12 पेन खरेदी केले. आपण समजून चालू 12 पेन त्यानं 10 रुपयात खरेदी केली आणि विकले किती 10 पेन विकले. पण केवढ्याला, जेवढ्या किमतीला 12 पेन खरेदी केले तेवढ्या किमतीला. 12 पेन तर आपण 10 रुपयाला खरेदी केली होती म्हणजे त्यानं 10 पेन केवढ्याला विकले
10 रुपयाला विकली, म्हणजे त्याला नफा किती पेनचा झाला? 2 पेनचा नफा झाला आणि पूर्ण किंमतही वसूल झाली. म्हणजे हा पेन इथं त्यानं केवढ्याला घेतला होता? तर हा पेन त्यानं काहीतरी किमतीला घेतला आणि त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकला. म्हणजे इथं रुपयामध्ये पण नफा आहेत आणि वस्तूमध्ये पण नफा आहेत. बरोबर आहे. नफा कशामध्ये आहेत? रुपयात पण नफा आहेत आणि वस्तूत पण नफा आहेत. एवढं लक्षात ठेवा. 2 वस्तू पण शिल्लक मिळाल्या आणि पैसे पण वसूल झाले, म्हणजे वस्तूत आणि रुपयात दोन्हीकडे पण नफा आहेत. बघा मग यामध्ये एक सूत्रामध्ये बदल होतो. वस्तूत आणि रुपयात जर नफा होत असेल तर सूत्रामध्ये काय बदल होतो? बघा, आपण काय करत असतो दोघांमधला प्रत्यक्ष नफा. सूत्र काय आहे आपलं? प्रत्यक्ष नफा गुणिला 100. बरोबर. आणि छेदामध्ये आपण कोणती किंमत घेत असतो? नेहमी खरेदी. कोणती घेतो? खरेदी घेत असतो. परंतु लक्षात ठेवा, खरेदी किंमत घेत असतो, पण इथं वस्तू आहेत. पेन म्हणजे काय झाली? वस्तू झाली. बरोबर. आणि तर रुपयात पण नफा आहे आणि वस्तूत पण नफा आहे. बरोबर. पण मग अशा टायमिंगला ज्या वेळेसला वस्तूत आणि रुपयात नफा असेल त्यावेळेसला छेदामध्ये विक्री वस्तू घ्यायच्या. छेदामध्ये काय घ्यायचं? विक्री वस्तू घ्यायच्या. म्हणजे ज्या वेळेसला नफा हा रुपयात पण असेल आणि वस्तूमध्ये पण असेल त्यावेळेसला छेदामध्ये काय घ्यायचं? विक्री वस्तू घ्यायच्या. लक्षात ठेवा हा प्रश्न. बघा मग प्रत्यक्ष नफा कितीचा आहे? 2 वस्तूंचा, म्हणून 2. बरोबर. 2 गुणिला किती? 100. आणि छेदामध्ये विक्री वस्तू सांगितले आपल्या घ्यायला. मग छेदामध्ये विक्री वस्तू किती आहेत? 10. मग छेदामध्ये विक्री वस्तू 10 घेऊन टाकल्या. 10 एक 10, 10 दुने 20. 10 एक 10 आणि 10 एक 10 आणि 10 एक 10. बरोबर. म्हणजेच दोघांचा गुणाकार जर केला तर किती आला मग? 20. आणि 20% काय झाला मग इथं? नफा झाला. शेकडा किती नफा झाला याच्यामध्ये? 20% शेकडा नफा झालेला आहे. बघा पर्याय क्रमांक किती होता मग? 3 होता. हा प्रश्न काळजीपूर्वक घ्या, कारण हा प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही छेदामध्ये खरेदी वस्तू घेतल्या असत्या तर याचं उत्तर आलं असतं 25%. आणि आपल्याला वाटतंय ऑप्शनमध्ये आहे आणि आपलं मग उत्तर काय आलेलं आहे? बरोबर आलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न चुकण्याचा चान्सेस जास्त आहे. त्यामुळे काळजी घ्या. छेदामध्ये जर रुपयामध्ये आणि वस्तूमध्ये पण नफा असेल तर छेदामध्ये विक्री वस्तू घ्या. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघू. हा प्रश्न आता तुम्ही सोडवायचा आहे. बरोबर. व्हिडिओ पॉज करून आणि नंतर शेवटी जाऊन त्याचं काय करायचं आहे? उत्तर बघायचं आहे. बघा प्रश्न काय आहेत? एका व्यक्तीने जेवढ्या किमतीला 15 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 5 पेन विकली तर शेकडा नफा किती झाला? बघा इथं पण वस्तूत पण नफा आहे. बरोबर आहे. वस्तूत पण नफा आहे आणि रुपयात पण नफा आहे. बघा वस्तू किती खरेदी केल्या होत्या? 15 रुपयात. समज आपण 15 वस्तू खरेदी केल्या, केवढ्यात पकडू? 15 रुपयात. आणि त्यानं काय केलं? 10 वस्तू विकल्या. केवढ्यात विकल्या? 15 रुपयात. म्हणजे या वस्तूची किंमत काय होती? 1 रुपया. आणि विकली तेव्हा त्याची किंमत किती झाली? 1.5 रुपया. बरोबर. म्हणजे त्याला वस्तूत पण नफा झाला आणि रुपयात पण नफा झाला, कारण की त्याच्याकडे अजून किती वस्तू शिल्लक आहे? 5 वस्तू शिल्लक आहे. किती वस्तू शिल्लक आहे? तर 5 वस्तू त्याच्याकडे शिल्लक आहे. म्हणजे नफा वस्तूत पण आहे आणि नफा रुपयात पण आहे. त्यावेळेसला विक्री वस्तू छेदात घ्यायच्या. दोघांमधला फरक काढून घ्या. प्रत्यक्ष फरक कितीचा आहे मग? 5चा. 5 गुणिला किती? 100. आणि छेदामध्ये विक्री वस्तू 10 एक 10, 10 एक 10 आणि 10 पाचे किती? 50. म्हणजे किती टक्के नफा झाला त्याला? 50% नफा झाला. पर्याय क्रमांक 3 बरोबर. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न काय आहेत? प्रश्न क्रमांक 17. एक वस्तू 20% नफा घेऊन विकली, परंतु 50 रुपये जास्त घेऊन विकले असते तर 22% नफा झाला असता, तर वस्तूची खरेदी किंमत किती?
बघा सुरुवातीला वस्तू किती टक्के नफ्याने विकली? 20% नफ्याने विकली. किती टक्के नफ्याने विकली? 20% नफ्याने विकली. परंतु त्याचं म्हणणं आहे 22% नफ्याने विकली असती. किती टक्के? 22% नफ्याने विकली असती तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. किती रुपये? 50 रुपये. रुपये किती मिळाले असते जास्त? 50 रुपये जास्त. पण टक्क्यात फरक किती आहे? 2चा. आणि रुपयात फरक किती पडला या 2%मुळं? तर रुपयात फरक पडला हा 50 रुपयाचा. म्हणजे याचा अर्थ काय होतो? 2% बरोबर किती आहे? 50 रुपये. आणि कोणत्याही 50 रुपये कोणत्याही वस्तूची मूळ किंमत किती राहते रे टक्क्यामध्ये? तर 100%. खरेदी किंमत म्हणा किंवा मूळ किंमत म्हणा किती टक्के राहते? 100% राहते. तर मग इथं 100% आपल्याला किंमत काढायची आहे. कोणती किंमत काढायची आहे? 100% बरोबर क्वेश्चन मार्क. मग घ्यायचा आता तिरकस गुणाकार करून. मग बघा 50 गुणिला 100 आणि छेदामध्ये किती? 2. बे 1 बे, बे 5 10, 5 5 25, 5 5 किती? 25 आणि 1 आणि 2 0, 5 5 25 आणि हे 2 0. म्हणजे किती उत्तर येऊ लागलं आपलं? 2500. आहे का पर्यायामध्ये? नाही. इथं 1 0 राहून गेलेले आहेत. म्हणजे हे तर उत्तर झालं बघा आपलं. पर्याय क्रमांक किती? 2. असं वाटतंय का कुठंतरी चुकल्यासारखं? बघा एकदा पुन्हा सोडवून घेऊ. मला असं वाटतंय कुठंतरी प्रश्नामध्ये गडबड झालेला आहे. चला एकदा पुन्हा सोडून घेऊ. काही अडचण नाही आहे. होत असतंय. एखादी संख्या इकडं तिकडं झाली तर प्रॉब्लेम होत असतो. बघा प्रश्नामध्ये इथं असल्यामुळं कॉन्सन्ट्रेशन थोडं हुकल्यासारखं मला वाटतंय. हा थोडासा इथं प्रिंट मिस्टेक झाल्यामुळं. बघा प्रत्यक्ष दोघांमधला फरक किती? शॉर्टकट घेतो एकदम. प्रत्यक्ष दोघांमधला फरक किती? 2चा. बरोबर. 2% बरोबर किती? 50. 2% बरोबर किती? 50. तर मग 100% बरोबर किती? 100% बरोबर किती? तर मग या तिरकस गुणाकार करून 50 गुणिला 100 छेदामध्ये 2. बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, बाकी किती उरला? 1. बे 5 10 आणि 1 आणि 2 0. 1 आणि 2 0 नाही. बरोबर आलेलं आहे उत्तर. पर्यायामध्येच मिस्टेक झालेली आहेत. चला काय अडचण नाही. ऑप्शन दिला गेला नव्हता. ऑप्शन झाला त्याच्यामध्ये 2 प्रिंट मिस्टेक झाल्या होत्या माझ्याकडनं टाईप करता करता. काय नाही. याचं उत्तर किती येतं मग? 2500 रुपये. चला नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 झाला. आता नेक्स्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 18. बघा आता काय सांगतोय आपल्याला प्रश्न. एक वस्तू 20% नफा घेऊन विकली परंतु 50 रुपये जास्त घेऊन विकली असती तर 40% नफा झाला असता तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मग आता सगळ्यात पहिले टक्क्यातला फरक काढून घ्या. टक्के मोठे 40, त्यातून लहान टक्के मायनस करून टाका. किती उत्तर आलं तुमचं? 20%. टक्क्यातला फरक 20चा आणि रुपयातला फरक कितीचा आहे? 50चा. रुपयातला फरक कितीचा आहे? 50चा. मग हा लिहून घ्या. 20% बरोबर किती? 50 रुपये. तर मग 100% बरोबर किती? कारण वस्तूची खरेदी किंमत काय असणार आहे? द्या 100% असणार आहे. मग 100% बरोबर किती? तर घ्या तिरकस गुणाकार करून. मग 100 गुणिला 50, 100 गुणिला 50 छेदामध्ये 20. हा एक 0, हा एक 0 कॅन्सल. बे 1 बे, बे 5 10 बरोबर. आणि 5 5 किती? 25 आणि हा राहिलेला एक 0 ठेवून द्या. 250 रुपये. पर्याय क्रमांक किती होता? 2. योग्य. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा तुमचा प्रश्न क्रमांक किती? 19. 600 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? 600 रुपयाची वस्तू किती टक्के नफ्याने विकताय? 20%. म्हणजे 600 रुपये ही मूळ किंमत आहे. म्हणजे किती टक्के असणार? 100%. किती टक्के नफा घेऊन विकतोय तो? 20%. म्हणजेच 100 प्लस
20%. किती झाले? 120%. तर मग 120 बरोबर किती? तिरकस गुणाकार करून घ्यायचा. घ्या मग करून आता. 600 गुणिला 120 आणि छेदामध्ये 100. 1 2 1 2 12 सक 72 आणि हा एक 0. 720. किती नंबरला पर्याय दिसतोय? हा बघा. म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत काय असेल मग? तर 700 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 20. 500 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? त्याच टाईपवर प्रश्न आहे सेम. मग बघा 500 रुपयाची नाही, सॉरी 5000ची. किती हजाराची? 5000ची वस्तू. 1 2 3. 5000ची वस्तू म्हणजे मी मूळ किंमत आहे म्हणजे किती मग? 100%. मग नफा किती होतोय? 20%. म्हणून आपल्याला किती टक्के किंमत काढायची? 120%. बरोबर क्वेश्चन मार्क. घ्या तिरका गुणाकार करून घ्या यांचा दोघायचा. आता काय करून घ्या? क्रॉसमध्ये गुणाकार करून घ्या. मग 5000 गुणिला 120 छेदात 100. 1 2 1 2 12 पंच 60 आणि 1 आणि 2 0. 1 2 0. किती हजार किंमत असेल मग तिची? 6000. किती नंबरला पर्याय दिसतोय? हा इथे 4 नंबरला पर्याय दिसतोय. चला नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे तुमचा प्रश्न क्रमांक 21. 5000 रुपयाची वस्तू 20% तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? आता पहिल्या गणितात नफा होत होता, आता याच्यात काय होतोय? तोटा होतोय. केवढ्याची वस्तू आहेत? 5000ची. बरोबर. 5000 मूळ किंमत आहे ही 100%च राहील. आता इथं तोटा होतोय किती टक्के? 20%. मग 100मधनं 20 मायनस करून घ्यायचे. 100%तनं काय करायचे? 20% मायनस करून घ्यायचे. बरोबर किती? तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 5000 आणि यांची दोघांची वजाबाकी गुणिले 80 छेदात 100. 1 2 1 2 5 8 किती? 40 आणि हे 2 शून्य बाकी बघा. देऊन घ्या दोन्ही पण. 1 2 4000ला ती वस्तू विकल्या जाईल. केवढ्याला विकल्या जाईल? 4000ला ती वस्तू विकल्या जाईल. म्हणजे 5000वरती जर 20% तोटा झाला तर त्या वस्तूची विक्री किंमत काय असेल मग? तर 4000 त्या वस्तूची विक्री किंमत असेल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. 7000 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? केवढ्याची वस्तू आहे आता? 7000 रुपयाची. मग ही मूळ किंमत आहे म्हणून किती टक्के असेल ही किंमत? 100%. 30% तोटा होतोय म्हणून 100%मधनं किती मायनस करायचे? 30 मायनस करायचे. म्हणून बनायचं आहे बरोबर किती? क्वेश्चन मार्क. आता तिरकस गुणाकार करून घ्या. बघा 1 2 3 7000 यांची दोघांची वजाबाकी किती आली? 70 छेदामध्ये 100. 1 2 1 2 7 7 49. 1 2 4900 रुपये. म्हणजे 7000च्या वस्तूवर जर 30% तोटा झाला तर ती वस्तू केवढ्याला विकली जाईल मग? 4900 रुपयाला. आणि पर्याय क्रमांक किती होता मग आपला? पर्याय क्रमांक 3 होता. चला नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. 12 वस्तूची खरेदी किंमत ही 15 वस्तूच्या विक्री किंमती सारखीच असल्यास शेकडा नफा किंवा तोटा किती? आता सगळ्यात पहिले याच्यात नफा झाला की तोटा झाला हे आपण ठरवून घेऊ. बघा 12 वस्तू खरेदी केल्या केवढ्याला? 12 रुपयाला आपण धरून चालू. 12 वस्तू केवढ्याला खरेदी केल्या? 12 रुपयाला. परंतु 15 वस्तू विकल्या. 15 वस्तू विकल्या केवढ्याला? सारख्याच किमतीला म्हणजे 12 रुपयाला. बघा म्हणजे इथं 3 वस्तू शिल्लक विकल्या गेल्या आपल्या. किती वस्तू? 3 वस्तू शिल्लक विकल्या गेल्या पण पैसे तेवढेच मिळाले. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय झालेलं दिसतोय? तोटा.
काय झालेला दिसतोय? तोटा. आता हे गणित सोडवल्यानंतर पुढं आपल्याला तोटाच कळणार आहे. आता इथं वस्तूमध्ये पण तोटा आहे आणि रुपयामध्ये पण तोटा आहे, एवढं लक्षात ठेवा. तोटा कसा आहे? वस्तूत पण तोटा आहे आणि रुपयात पण तोटा आहे, बरोबर. म्हणजे सूत्र लक्षात ठेवा, प्रत्यक्ष तोटा 3 गुणिला किती? 100 आणि छेदामध्ये घ्यायचं आहे विक्री वस्तू. हे विसरू नका, छेदामध्ये काय घ्यायचं आहे आता? विक्री वस्तू घ्यायचं आहे, कारण वस्तूत पण तोटा आहे आणि रुपयात पण तोटा आहे, म्हणून छेदामध्ये काय घ्यायचं? विक्री वस्तू घ्यायचं. तर मग छेदामध्ये विक्री वस्तू किती आहे? 15. 5 एक 5, 5 त्रिक 15, सॉरी 3 एक 3, सॉरी 5 नाही आहेत, 3 एक 3, 3 पाचे 15 आणि 5 एक 5, 5 दुने 10, 20%. आपण पहिलेच कन्सिडर करून घेतलं होतं काय होणार म्हणून, आपल्याला पहिलेच माहिती होतं काय होणार आहे? तोटा होणार आहे. मग किती टक्के तोटा होणार आहे? 20%. कुठे ऑप्शन? हा बघा, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा ऑप्शन आहे, बरोबर. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. आजच्या टॉपिकमधला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक किती? 24. आता हा प्रश्न कसा आहे तर सोडवून बघू. याच्यामध्ये तोटा होतो. सगळ्यात पहिले आपण खरेदी आणि विक्री याच्यावरून कन्सिडर करून घेऊ की याच्यामध्ये नेमकं तोटा होणार आहे का नफा होणार आहे. बघा, वस्तू किती घेतल्या? 15 वस्तू घेतल्या. केवढ्याला घेतल्या? 15 रुपयाला समजून चालू. विकल्या किती? 20 वस्तू. किती विकल्या? 20 विकल्या. पण कशा किमतीला विकल्या? सारख्याच किमतीला विकल्या. म्हणजे केवढ्याला विकल्या त्या? 15 रुपयाला विकल्या. म्हणजे इथं पण काय झाला मग तुम्हाला? आता इथं पण काय झाला? तोटाच झाला. किती तोटा झाला? 5 वस्तूचा. म्हणजे प्रत्यक्ष तोटा किती? 5 गुणिला 100. आता इथं वस्तूमध्ये पण तोटा आहे आणि रुपयामध्ये पण तोटा असणार आहे, बरोबर. मग छेदामध्ये किती घ्यायचं? तर छेदामध्ये घ्यायचं आहे विक्री वस्तू. छेदामध्ये काय घ्यायचं आहे? विक्री वस्तू. मग बघा, 20 एक 20, 20 पाचे 100 आणि 5 पाचा 25. 25% काय होईल मग इथं? तर तोटा होणार आहे. 25% काय होणार आहे? तोटा. ऑप्शन चुकला इथं. 25% काय होईल इथं? तर तोटा होईल. लक्षात ठेवा. कसे वाटले आजचे प्रश्न? अवश्य सांगा. तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. अजूनही चॅनलला जर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला जाता जाता लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.